काय धोविले बाहेरी, मन मळले अंतरी. संत तुकाराम महाराज अभंग गाथामध्ये म्हणतात एका अभंगामध्ये की काय धोविले बाहेरी, मन मळले अंतरी. की मनामध्ये जर अस्वच्छ विचार असतील, वाईट विचार असतील, पाप असेल, तर फक्त शरीराचं शुद्धीकरण म्हणजे बाहेर फक्त आम्ही स्वच्छता दाखवून किंवा स्वच्छता करू, त्याचा काही उपयोग होणार नाही. असत्य काटे काटले, सांडी व्यापार दंभाचा. शुद्ध करी रे मन वाचा. की आपले विचार, आपली वाचा, आपले कर्म हे शुद्ध करणं आहे. असत्य आपण सोडून देणं आहे. शरीर बाहेरून किती स्वच्छ करून आपण काय उपयोग. आतील मन अपवित्र जर आहे, जन्मभर असत्याचा व्यवहार व्यापार तू सोडून दे. आपले मन आणि वाणी पवित्र कर. तुझ्या चित्ताचा तूच साक्षी आहेस. पाप व पुण्य तुझ्या देहात भरले आहे. पृथ्वी सदैव पवित्र असते. एखादी जागा किंवा स्थान आम्ही नेहमी शुद्ध अशुद्धचा विचार करत असतो. तर असे का म्हणत बसला आहेस तू, असे संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात. पुढे संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, हृदयातील काम क्रोधाचा विचार काढून टाक आणि तू खरोखर सोळा बन, शुद्ध बन. अनेक कलाकुसरी व ज्ञानाचा अभ्यास तू गुंडाळून ठेव. हे मानवा, तू सत्य कर्माचे आचरण कर, असे पुन्हा पुन्हा सांगत आहे. सत्याने चालण्यामुळे तुझे हित होईल. दुःख खोट्या कर्मामुळे होत असते, ते सत्यामुळे नाहीसे होईल. ऊस जसजसा वाढेल तशी तशी त्याची गोडी वाढत असते. त्या ऊसापासून गूळ, साखर निर्माण होतात. साखरेच्या आळ्यात जर कांदा लावला तर त्याची दुर्गंधी वाढेल. स्थूल सानापरी संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, सत्य आचरणाने जीवन अमृता समान होते व असत्याने जीवन विष समान होते. तरी या गोष्टीचा तूच विचार कर. सत्य असत्य ऐशिया परी, तुका म्हणे याचा विचार करी. सत्य असत्य हे ऐशिया परी, तुका म्हणे याचा विचार करी.